नमस्कार. कर्माच्या मार्गावर तर आपण चालतोच आहोत, पण आता वेळ आली आहे ज्ञानाचा एक दिवा लावण्याची. आज आपण गीतेतल्या त्याच ज्ञानाच्या प्रकाशाबद्दल बोलणार आहोत. ही अशी बुद्धी आहे जी बाहेर कुठे शोधून सापडत नाही, ती आपल्या आतूनच उगम पावते. कृष्णाच्या या शब्दांमध्ये ना खूप खोल अर्थ लपलाय. जरा विचार करा, ती दिव्य शक्ती कुठे बाहेर मंदिरात किंवा आकाशात नाहीये. ती आहे आपल्या आत, एका लहानशा ठिणगीसारखी, जी फक्त योग्य वेळेची प्रज्वलित होण्याची वाट पाहतेय. आजच्या जगात तर बघा, माहितीचा अक्षरशः महापूर आलाय. व्हॉट्सॲप, न्यूज, सोशल मीडिया सगळीकडून सतत काही ना काही येतच राहतं. पण मग ह्या सगळ्या आवाजांच्या गोंधळात खरा ज्ञानाचा सूर ओळखायचा तरी कसा? माहिती आणि प्रज्ञा यातला फरक कसा समजून घ्यायचा? हे बघा, इथे दोन गोष्टी अगदी स्पष्ट दिसतायत. एका बाजूला आहे माहितीचा नुसता ढिगारा आणि दुसऱ्या बाजूला आहे खरी प्रज्ञा. म्हणजे फक्त खूप काही माहीत असणं म्हणजे शहाणपण नाही, तर नक्की काय महत्वाचं आहे हे कळणं, ते आहे खरं शहाणपण. आता ही आतली प्रज्ञा आहे ना, ती काही 24 तास जळणाऱ्या दिव्यासारखी नाहीये. ती विजेसारखी चमकते त्या खास क्षणांमध्ये, जेव्हा आपण गोंधळातून बाहेर पडून एकदम स्पष्ट निर्णय घेतो. आणि ते क्षण पकडता येणं हेच खरं कौशल्य आहे. आणि हे क्षण येतात तरी कधी, बरं का, जेव्हा डोक्यात अचानक क्यूब पेटते आणि एखादी गोष्ट क्लिक होते. तो असतो आतला प्रकाश. जेव्हा प्रचंड राग आलेला असतो, पण मन म्हणतं नको, शांत राहूया. तो असतो आतला प्रकाश. आणि जेव्हा आपला मीपणा गळून पडतो आणि आपण अगदी सहजपणे विनम्र होतो, तेव्हा समजायचं ती आतली ज्योतच आपल्याशी बोलतेय. आता एक गंमत बघूया. गीतेच्या या भागाचं एक सुंदर वैशिष्ट्य आहे. हा ज्ञानाचा सगळा विषय येतो 4थ्या अध्यायात. आणि तुम्हाला माहितीये, 4 या अंकामध्ये एक जबरदस्त ऊर्जा लपलेली आहे. 4 हा फक्त एक आकडा नाहीये, हे एक व्हायब्रेशन आहे, एक स्पंदन आहे, स्थैर्याचं, मजबूतीचं. जसं कोणत्याही घराला एका भक्कम पायाची गरज असते, तसंच ज्ञानालाही एका भक्कम पायाची गरज असते. याचा अर्थ अगदी सोपा आहे. प्रज्ञेला एका शिस्तबद्ध रचनेची गरज असते. शिस्त, पाया, स्थैर्य आणि रचना हे ते 4 खांब आहेत ज्यांच्यावर ज्ञानाचा सुंदर महाल उभा राहतो. आणि हा पाया रचण्यासाठी काय लागतं? तर रोजचा सराव, एक नित्यक्रम. मग तो अगदी 5 मिनिटांचा ध्यानाभ्यास असो किंवा रोज फक्त एक पान वाचन असो. सातत्य हीच तर खरी ताकद आहे, कारण रोज टाकलेलं एक एक पाऊलच आपल्याला शिखरापर्यंत घेऊन जातं. पण ठीक आहे, हे सगळं तर झालं ज्ञान. प्रश्न हा आहे की या हजारो वर्षांपूर्वीच्या ज्ञानाला आजच्या धावपळीच्या आयुष्यात वापरायचं कसं? गीता आपल्याला एक एकदम सोपं आणि अत्यंत प्रभावी सूत्र देते. थांबा, निरीक्षण करा, समजून घ्या आणि मग कृती करा. विचार करा, आपण किती वेळा एखादा मेसेज बघतो आणि लगेच चिडून रिप्लाय करतो. पण गीता सांगते थांबा, आधी शांत व्हा, परिस्थिती नीट समजून घ्या आणि मग विचारपूर्वक प्रतिसाद द्या. उदाहरणार्थ, एक शहाणा नेता प्रतिसाद देण्याआधी विचार करतो. एक शहाणा व्यापारी धोका पत्करण्याआधी बाजाराचा नीट अभ्यास करतो. आणि एक शहाणा पालक मुलांवर ओरडण्याआधी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतो. हेच ते ज्ञान आहे जे पुस्तकात नाही तर आपल्या आयुष्यात दिसतं. चला, आता या प्रवासाच्या शेवटी एक असं सोपं पण जबरदस्त शक्तिशाली साधन पाहूया, जे आपण कधीही कुठेही वापरू शकतो. तुम्ही विचार करत असाल, मंत्र म्हणजे नक्की काय? तर मंत्र म्हणजे फक्त शब्द नाही, ती आहे शब्दांमधली ऊर्जा. एक अशी शक्ती जी आपल्या मनाला शांत आणि केंद्रित करायला मदत करते. आणि तो मंत्र आहे अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्मा आहे. याचा अर्थ ती दिव्य चेतना, ती शक्ती माझ्याच आत आहे. हा मंत्र आपल्याला सारखी आठवण करून देतो की ती खरी ताकद बाहेर कुठे नाही, आपल्या आतच आहे. मंत्रासोबतच ना एक स्विचवर्ड नावाची गमतीशीर संकल्पना पण आहे. हा एक साधा शब्द असतो जो आपल्या गोंधळलेल्या मनाला योग्य मार्गावर आणण्यासाठी एखाद्या स्विचसारखं काम करतो. जेव्हा कधी डोकं चालेनसं होईल, निर्णय घेता येत नसेल, तेव्हा मनातल्या मनात फक्त म्हणा लाईट, क्लिअर, नो. म्हणजेच प्रकाश, स्पष्टता आणि ज्ञान हे शब्द आपल्या विचारांना योग्य दिशा देतात. आणि जाता जाता हे एक वाक्य नेहमी आपल्या मनात ठेवूया. माझ्या आत प्रकाश जागृत होतो, प्रज्ञा माझ्या पावलांना मार्गदर्शन करते. हे फक्त एक वाक्य नाहीये, हा एक विश्वास आहे. चला, आता एक विचार करूया.
अलीकडे अशी कोणती गोष्ट घडली ज्यामुळे आपल्या मनात ज्ञानाचा प्रकाश पडला? असं कोणतं सत्य अचानक क्लिक झालं? आपण आपले अनुभव एकमेकांना सांगूया आणि या ज्ञानाच्या प्रकाशाला अजून पसरवूया.